नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज थोडंसं गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. ओपनिंग नंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण आलं. मात्र त्यानंतर एक तेजी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण काल जी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती 52,400 ची, तर 52,400 ह्या लेवलच्या आसपास रेझिस्टन्स घेतला गेला. आपण आता एक्झॅक्ट लेवल कुठे होती? 52,415च्या आसपास होती. आता ही लेवल आपण काल कशी काढली होती? कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली आपण काय करतो, जनरली आपण एक स्विंग हाय घेतो आणि ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बनवतो आणि एक स्विंग लो घेतो, ती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बनवतो. पण इथे काय होत होतं, हा स्विंग लो खूपच वर होत होता आणि हा स्विंग हाय लो आणि स्विंग हाय ह्याच्यामध्ये अंतर खूप जास्त होत होतं. अशा वेळेला आपण काय करतो, ह्या दोघांच्या 50% लेवल घेतो आणि ती लेवल म्हणून ही काढलेली होती 52,415 ची लेवल. आज तुम्ही बघू शकता की खरं बघायला गेलं तर इथे कुठलीच लेवल नव्हती किंवा स्विंग हाय, स्विंग लो पूर्वीचं काहीच नव्हतं. पण तुम्हाला लक्षात येईल की ह्या लेवल इतक्या परफेक्ट काम करतात की आज पहिला अर्धा तास त्या लेवलचं 52,415 या लेवलचा रेझिस्टन्स घेतला. वर जाताना तिथेच क्लोज झालं, त्याच्यावर गेलं पण तिथे येऊन क्लोज झालं. ओपनिंग तिथे झालं, वर जायचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलला किती व्यवस्थित रिस्पेक्ट मार्केटनं दिला. त्यानंतर खाली येताना सुद्धा बघू शकता ही जी लेवल होती 52,200 ची, ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढली होती. त्याच्या खाली गेलं, लगेचच आपल्याला बाउन्स येऊन वर आलं. म्हणजे आपल्याला या दोन्ही लेवलला, दोन इम्पॉर्टंट लेवलला किती चांगल्या प्रकारे मार्केटनं रिस्पेक्ट दिला हे इथे लक्षात येईल. एकदा वरच्या बाजूला ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला, फेल झाला. एकदा खालच्या बाजूला ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला, तो फेल झाला. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला इथे एक ब्रेकआउट मिळाला. पहिलं टार्गेट अचीव झालं. मात्र जनरली काय असतं, जी कॅन्डल ब्रेकआउट देते त्याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तरच आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळते. तसं इथे झालेलं दिसलं नाही. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की हळूहळू आपल्याला मार्केट खालच्या दिशेनंच येताना दिसलं. कोणत्याही कॅन्डलनं पूर्वीच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला नाही आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा खाली आलो. पुन्हा ही लेवल टेस्ट झाली. त्यानंतर पुन्हा इथे लो बनला आणि ज्या वेळेला ही कॅन्डल तयार झाली, ह्या कॅन्डलनं काय केलं, आपल्या वरच्या इम्पॉर्टंट लेवलला ब्रेकआउट दिलं आणि त्या कॅन्डलचा म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय जो आहे नेक्स्ट कॅन्डलनं मोडला. आणि त्याच्यानंतर काय झालं बघा, आपल्याला पहिलं टार्गेटही मिळालं, दुसरं टार्गेटही मिळालं आणि बऱ्यापैकी 50% तिसरं टार्गेट सुद्धा आपल्याला इथे मिळालं. आता काय झालं की दोनदा खाली आलेलं असल्यामुळे पुन्हा वर जाताना आपल्याला नाहीतर तिसरं टार्गेट सुद्धा सहज अचीव होऊ शकलं असतं. पण बायरला काय झालं की दोनदा खाली गेलं तिथनं वर घ्यावं लागलं, इथनं खाली आलं पुन्हा वर घ्यावं लागलं. त्यामुळे बायरची शक्ती हे दोनदा जी खाली गेलं होतं तिथनं वर काढण्यामध्ये गेली आणि त्यामुळे आज 52,700 ही आपली तिसरी लेवल पूर्णपणे टच होऊ शकली नाही. अन्यथा तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या टार्गेटच्या आसपास आपल्याला अनेक वेळ मार्केट इथे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करत राहिला. तर इथे एवढा रेझिस्टन्स का फेस झाला, तुम्ही बघू शकता. आदल्या दिवशी सुद्धा, आणि मी हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इथे आपल्याला 52,600 ही लेवल ब्रेक झाली नाहीये. त्यामुळे ह्या लेवलला फार महत्त्व आहे आणि तिथेच आपल्याला पुन्हा एकदा रेझिस्टन्स फेस करायला लागला. अर्थात 52,500 ही लेवल ब्रेकआउट आलेली असल्यामुळे पुन्हा जेव्हा खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला. मात्र 52,455च्या आसपास शेवटी आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे
मुवमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते? उद्या बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. याचं कारण असं आहे की परवाच्या दिवशी बुधवारी मार्केटला सुट्टी आहे. तर त्याच्यामुळे उद्याच बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो थोडासा जास्त डिटेलमध्ये बघणार आहे. आपण काय करूया, या सर्व लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये मी ओपन करतो. डेली टाइम फ्रेममध्ये आपण ओपन केल्यानंतर आपल्याला इथे काय लक्षात येतंय, तर इथे मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो. हा हाय बनला होता, त्यानंतर हा लो बनला आणि आता मार्केटमध्ये आपल्याला वर जात असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. मागचे अनेक दिवस ही 50% ची जी लेवल आहे ही आपल्याला ब्रेक करता आलेली नाहीये. ही लेवल कुठे आहे? ही लेवल 50% ची आहे 52,553. आपण असं म्हणूया की 52,550 ही लेवल आहे. तर 52,550 ही लेवलच्या वर जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही की मार्केटमध्ये तेजीचा जो ट्रेंड आहे तो व्यवस्थित सेट होणार नाही. काय व्हायला पाहिजे की एक कॅन्डलनं ह्या लेवलच्या वर क्लोजिंग दिलं पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं तो हाय ब्रेक केला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. इथे काय झालं होतं बघा, ह्या ठिकाणी अर्थात हा लो बनायच्या आधी होतं, पण ह्या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात येईल की वर क्लोज झालं, नेक्स्ट कॅन्डल काय त्याच्या वर जाऊ शकली नाही. त्यानंतर आपण आणखीन खाली आलो. आता इथेच मागचे सलग 2 दिवस काय होतंय, आपण ही 50% ची लेवल ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. इंट्राडे मध्ये आपण ब्रेक पण करतो, पण नंतर खाली येतं. काल बघितलं तर 743 750 च्या आसपास असणारा हा 61.8% ची लेवल सुद्धा ब्रेक केली होती, मात्र टिकत नाहीये. त्यानंतर आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतंय. तर आता काय होतंय की ह्या एरियामध्ये खालच्या बाजूला इथे 23.6% ची जी लेवल आहे 52,125 च्या आसपास, तिथे सपोर्ट घेतला जातोय आणि 50% ची जी लेवल आहे 52,550 ची तिथे रेझिस्टन्स घेतला जातोय. तर ह्या आता दोन लेवलच्या मधनं जिथनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. आज ज्या प्रकारे शॉर्ट कव्हरिंग झाली ते बघता उद्या सुद्धा जर कंटिन्यू झालं, वर ओपन झालं आणि वर टिकलं, तर मग काय होऊ शकतं, ही 50% ची लेवल उद्या ब्रेक होऊ शकते. 61.8% ची लेवल सुद्धा ब्रेक होऊन आपण त्याच्यावर जाऊ शकतो. 52,800 पर्यंत आता जाण्याचा मार्ग ओपन होतोय. मात्र त्यासाठी 52,550 च्या वर टिकलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इथे तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये ह्या सर्व गोष्टी आता लक्षात येतील. आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बँक निफ्टीचं थोडासा डिटेलमध्ये आपल्याला उद्यासाठीच्या दृष्टीनं विचार करायचा आहे. तर मी इथे काय केलंय, इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला, पण तिथे काही मेंटेनन्समुळे आपल्याला प्रॉब्लेम येतोय. तर आपल्याला हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता मार्केट आपल्याला इथे व्हिडिओ चालू असताना मला लेवल काढता येणार नाहीत. मी ॲक्च्युली तिथे काढून ठेवलेल्या होत्या सेन्सिबलमध्ये, मात्र तिथे लॉग आउट झालेलं असल्यामुळे आपल्याला त्या लेवल्स काही पुन्हा काढता येणार नाहीत. पुन्हा लॉग इन करणं आत्ता शक्य होणार नाही, कारण त्यांचा मेंटेनन्स चालू आहे. तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की वरच्या बाजूला समजा आपल्याला हे करायचं असेल तर हा हाय आपल्याला मार्क करायला लागेल. ही वरची इम्पॉर्टंट लेवल होईल, ही खालची इम्पॉर्टंट लेवल होईल. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कुठे असणार आहे, मी तुम्हाला मार्क करून दाखवतोच सर्व. तर वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 52,650 ला. 52,650 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. त्यानंतर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी असणार आहे ही 52,425 च्या आसपास आहे. 52,425. तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आता मग तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावर 3 टार्गेट काढा. म्हणजे मी तुम्हाला आता इथे काढून दाखवतो. 52,650 नंतर 52,750 हे पहिलं टार्गेट असणार, 52,850 हे दुसरं टार्गेट असणार आणि 52,950 हे तिसरं टार्गेट असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही वरची 3 टार्गेट काढू शकता. खालच्या बाजूला 52,425 ही इम्पॉर्टंट लेवल असल्यामुळे ह्याच्या खाली 52,325, 52,225 आणि 52,125 अशी खालच्या बाजूची 3 टार्गेट सुद्धा तुम्ही काढू शकता. काय व्हायला पाहिजे, फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं
तर 52,650 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. पण जर खालच्या दिशेनं जात असेल आणि 52,425 जर ब्रेक झालं आणि खाली जायला लागलं तर मात्र थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. आता जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला बघायला गेलो तर मी तुम्हाला आणखीन एक ॲस्पेक्ट सुद्धा इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. मागचे 2-3 दिवस जर आपण बघितलं तर साधारणपणे ही लेवल जी आहे, आता ही लेवल आहे 52,200. तुम्ही जर अगदी स्ट्रेट लाईन काढलीत तर तुम्हाला लक्षात येईल की 52,200 आपल्याला सपोर्ट म्हणून काम करतोय. आज सुद्धा आपल्याला सपोर्ट म्हणून काम केलेलं आहे. वरच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर वरच्या बाजूला आपल्याला साधारणपणे ही लेवल आहे. ही लेवल कोणती आहे? 52,600 ची आहे. मागचे 2-3 दिवस आपल्याला मार्केट ह्या लेवलमध्ये अडकलेलं बघायला मिळतंय. उद्या एक्सपायरी आहे. 52,600च्या वर टिकलं तर एक मोठी मुवमेंट येऊ शकते. किती पॉईंटची येऊ शकते? तर ह्या दोघांमध्ये 400 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे 52,600च्या वर गेलं तर किती जाऊ शकतं? 53,000 पर्यंत जाऊ शकतं. किंवा 52,200च्या खाली जर टिकलं तर 400 पॉईंट खाली जाऊ शकतं. म्हणजे 51,800 पर्यंत आपल्याला खाली जाऊ शकतं. मागचे 2-3 दिवस इथे साईडवेज होतंय. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया? आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या दुसऱ्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीचं आपल्याला आता विश्लेषण करायला सुरुवात करायची. तर इथे मी फिन निफ्टीचं विश्लेषण तुम्हाला करून दाखवतो. आज डेटा ॲनालिसिस करणं शक्य झालं नाही कारण सेन्सिबलमध्ये मेंटेनन्स चालू होता आणि त्यामुळे आपल्याला त्याचं डेटा ॲनालिसिस करता आलेलं नाही. आपण आता काय करूया? फिन निफ्टीकडे येऊया. फिन निफ्टीसाठी उद्यासाठी 23,675 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 23,775 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. इथे सुद्धा लक्षात ठेवा गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल आणि 23,775 ही लेवल वरच्या बाजूला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला तेजीची मोठी आशा धरता येणार नाही. कारण ह्या आसपास तुम्ही जर बघितलं तर ही लेवल कोणती आहे? 23,760च्या आसपासची लेवल आहे. 23,760 ची लेवल आहे. तर इथे आपल्याला कायम रेझिस्टन्स येतोय. त्यामुळे ह्या रेझिस्टन्स ब्रेक झाल्याशिवाय इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी सुद्धा त्याच्या आसपास येऊन खाली गेलं होतं. तर ती लेवल जर ब्रेक झाली तर मग वर जात असताना 23,825, 23,875 आणि 23,925 अशा 3 लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणानं खालच्या बाजूला जात असेल आणि 23,675 ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक होत असेल तर मात्र थोडंसं वेगानं 23,625, 23,575 आणि 23,525 ह्या 3 लेवल येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. उद्या बँक निफ्टी बरोबरच फिन निफ्टीची सुद्धा वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे. तर हे झालं त्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचा आपल्याला आता फक्त चार्ट बघायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. निफ्टी 50चा चार्ट आपल्याला इथे दिसतोय ज्याच्यावर आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या. इथे मी लेवल कशा काढायच्यात दाखवतोय. 24,625 ही वरच्या बाजूची लेवल आहे. 24,575 ही खालच्या बाजूची लेवल आहे. इथून निफ्टीसाठी काय करायचं? 625 आहे म्हटल्यावर 24,675 म्हणजे 50 पॉईंट ह्या दोघांमध्ये गॅप ठेवून एक लेवल काढायची. परत आणखीन वर 50 पॉईंट गॅप ठेवून 24,725 ला एक लेवल काढायची. आणखीन 50 पॉईंट गॅप ठेवून 24,775 ला एक लेवल. 50-50च्या डिफरन्सनं ह्या 3 लेवल काढायच्या. म्हणजे वरची इम्पॉर्टंट लेवल एकदा मिळाली की त्याच्यावर 50-50 पॉईंटच्या फरकानं आपण वरच्या लेवल काढू शकतो. खालची इम्पॉर्टंट मिळाली 24,575. इथून 50 पॉईंट खाली जायचं. 24,525 आपल्याला पहिली लेवल मिळाली. त्याच्याही खाली गेलं 50 पॉईंट की 24,475 ही दुसरी लेवल. त्याच्याही खाली 50 पॉईंट गेलं की 24,425 ही तिसरी लेवल आहे. जे सदस्य नवीन असतील ज्यांना अजून माहीत नाही की ह्या लेवल आपण कशा ड्रॉ करतो, ह्या काही रेडीमेड लेवल नाही आहेत. ह्या लेवल मी मॅन्युअली ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत. तर ह्या तुम्हाला आता इथे लक्षात येतील. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी तुम्हाला इथे दाखवतोय. झूम लेवल थोडा ॲडजस्ट करतोय म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित
वाचता येईल. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर याचाही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाचा चार्ट आहे, हा डेली टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करूया. झूम लेवल ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला आता इथे मी जे तुमच्यासाठी स्टॉक शोधून काढले ते सेपरेट करतोय. सगळ्यात पहिला स्टॉक आपल्याला बघायचा आहे, हा कॅनरा बँकेचा स्टॉक आहे. कॅनरा बँकेमध्ये आज 4% तेजी झालेली दिसते. 1-2 महिन्यापूर्वी कॅनरा बँकेमध्ये स्प्लिट झालं होतं, कॉर्पोरेट ॲक्शन झाली होती. एका शेअरचं 5 शेअरमध्ये रूपांतर झालेलं, त्यामुळे किमती खूप खाली आलेल्या आहेत. आणि अशा वेळेला काय झालंय, आपल्याला इथे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन दिसते. ही ट्रेंड लाईनला टच झाल्यानंतर सेलिंग येते. ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ गेलं, सेलिंग येते. ह्या ट्रेंड लाईनला इथे टच झालं, सेलिंग आलं. आता पुन्हा इथे आलेलो. ऑलरेडी 2-3 वेळा ही ट्रेंड लाईन ब्रेक करायचा प्रयत्न केला होता. जनरली काय होतं, 2-3 वेळा एखादी लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केला की पुढच्या अटेम्प्टमध्ये ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते. उद्या समजा 117 118च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक साधारणपणे 121 रुपये, त्यानंतर 125 रुपये आणि मग वर जात असताना 128 रुपये अशी 3 टार्गेट आपल्याला देताना बघायला मिळू शकतो. इथे ब्रेकआउट येणं आवश्यक आहे, 118च्या वर टिकणं आवश्यक आहे. आणि उद्या जर 118च्या वर क्लोजिंग आलं, या ट्रेंड लाईनच्या वर क्लोजिंग आलं, तर मग येणाऱ्या काळात ह्या लेवल्स आपल्याला कॅनरा बँक ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. पहिला स्टॉक कोणता होता? कॅनरा बँक होता. दुसरा स्टॉक आपण बघूया. या स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स. अपोलो टायर्समध्ये काय झालंय बघा, इथे सुद्धा आपल्याला, मी थोडंसं या लेवल खाली घेतो म्हणजे तुम्हाला दिसू शकेल की साधारण 546 रुपयाच्या आसपास आपल्याला इथे एक रेझिस्टन्स लेवल तयार झाली आहे. 557 रुपयाच्या आसपास पूर्वीची रेझिस्टन्स लेवल आहे. तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता, मी आता ते दाखवत बसत नाही. तर ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या काय आहेत, आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतायत. तुमच्या लक्षात येईल बघा, इथे आलं, रेझिस्टन्स झोनला टच झालं, सेलिंग आलं. परत रेझिस्टन्स झोनच्या जवळ गेलं, सेलिंग झालं. परत आज रेझिस्टन्स झोनच्या जवळ गेलं, थोडंसं खाली आलंय. जर येणाऱ्या काळामध्ये 546 ते 558 या लेवलमध्ये आपल्याला इथे किंमत आली आणि इथे टिकली तर, आणि 558च्या वर नंतर ब्रेकआउट दिला तर येणाऱ्या काळात आपल्याला एक खूप मोठी तेजी, म्हणजे साधारण किती रुपयाची तेजी बघायला मिळू शकते, तर 520 ते 558, म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल जवळजवळ 38 पॉईंट आहेत. तितकेच 38 पॉईंट जर तुम्ही वर ड्रॉ केले तर जे काय टार्गेट येईल, म्हणजे 558 पासून 38 पॉईंट, ते टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात ओपन होऊ शकतं. अर्थात त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे, हा जो रेझिस्टन्स झोन आहे तो ब्रेक होणं आपल्याला आवश्यक आहे. तो ब्रेक झाला तर हे बघायला मिळेल. जर नाही झाला तर काय होऊ शकतं, पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं इथे टच झाल्यावर सेलिंग आलं होतं, इथे जवळ गेल्यावर सेलिंग आलं होतं, अशाच प्रकारचं सेलिंग मग इथे सुद्धा येऊ शकतं आणि पुन्हा एकदा 520 ची लेवल आपल्याला खाली येत असताना टच झालेली बघायला मिळू शकते. हा स्टॉक असा ज्या वेळेला ब्रेकआउटला येतो तेव्हा एक तर त्याच्यामध्ये ब्रेकआउट येण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये एक चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो, किंवा ब्रेकआउट फेल्युअर होण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये एक चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो. हा झाला दुसरा स्टॉक. स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स. तिसरा स्टॉक बघूया. या स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात गेल. गेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या पद्धतीनं आता अपोलो टायर्समध्ये दाखवलं तसं इथे एक रेझिस्टन्स झोन तयार झालेला होता आणि हा रेझिस्टन्स झोन कुठे झाला होता, 225 आणि 233 ह्या प्राइस रेंजमध्ये एक रेझिस्टन्स झोन तयार झाला होता. पूर्वी काय झालं होतं, इथपर्यंत गेल्यावर मोठं सेलिंग आलं होतं, परत इथे गेल्यावर मोठं सेलिंग आलं, इथे गेल्यावर एक छोटं सेलिंग आलं, परत इथे जाऊन बऱ्यापैकी सेलिंग येत होतं आणि मग शेवटी आपल्याला आता म्हणजे ह्या रेंजचा, या रेझिस्टन्स झोनचा ब्रेकआउट मिळालेला आहे. स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात गेल. गेल इंडिया लिमिटेडमध्ये काय दिसतंय, आपल्याला ब्रेकआउट आलेला दिसतोय. हा ब्रेकआउट जर टिकला तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात 240, 45, 250 पर्यंत हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर कदाचित एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल, लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि पुन्हा जर वर गेला तर आपल्याला एक आणखीन मोठी मुवमेंट ह्या स्टॉककडनं बघता येऊ शकते. स्टॉकचं नाव आहे गेल. आपण पुढे जाऊया, शेवटचा स्टॉक बघूया. या स्टॉकचं नाव आहे महानगर गॅस
MGL. तर MGL मध्ये सुद्धा आता ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउटच्या जवळ आलेला आहे हा स्टॉक. तुम्ही बघू शकता ही जी लेवल आहे म्हणजे 1757च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे, ही लेवलला अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतलाय. एकदा, इथे गेल्यावर दोनदा आणि आज तिसऱ्यांदा. आता जर उद्या ही लेवल ब्रेकआउट झाली म्हणजे 1757च्या वर टिकत असेल, तर येणाऱ्या काळात हा स्टॉक साधारणपणे 1825, 1840 ह्या किमतीपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर स्टॉकचं नाव आहे MGL. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य कळवा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.